नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. साखर गोड असते, पण सहकारी साखर कारखान्याचं राजकारण मात्र कडू असतं. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे मतदान हे नुकतंच पार पडलंय आणि आज मतमोजणी होती आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू आहे. ती आता रात्री उशिरापर्यंत चालेल असं समजतंय. कदाचित रात्रीचे 10 वाजतील. जर काही कोणताही आक्षेप नोंदवला गेला नाही किंवा काही अनुचित प्रकार घडला नाही तर साधारणतः रात्री 10 वाजेपर्यंत या सहकारी साखर कारखान्यावर कुठलं पॅनल येतंय हे स्पष्ट होईल. पण जर काही गडबड झालीच तर ती मतमोजणी अजून पुढचा काळ चालू राहील. यंदा एवढा वेळ जाण्यामागचं कारण सुद्धा असं आहे की ही जी निवडणूक आहे ही बॅलेट पेपरवर घेतली गेलेली आहे आणि त्यामुळे याला उशीर लागणार आहे. पण जर का तुम्ही समजा आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या जिथे मतमोजणी चालू आहे तिथं जर का एक फेरफटका मारलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की एखाद्या विधानसभेची निवडणूक आहे आणि मतमोजणी चालू आहे अशा पद्धतीचं वातावरण हे बघायला मिळेल. कारण जागोजागी CCTV कॅमेरे लागलेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जे पॅनल्स आहेत त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जमा झालेले आहेत. त्यांचं लक्ष आहे कुठेही गैरप्रकार घडू नये यासाठी ते लक्ष ठेवून आहेत. असं सगळं वातावरण आता त्या मतमोजणी केंद्रावर आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणूनच मी म्हटलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीला एक मोठं ज्याला म्हणतो ना आपण ही प्रतिष्ठेची निवडणूक केली गेलेली आहे. ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे असं या निवडणुकीकडे सध्या बघितलं जात आहे. याचं कारण असं कारण इवन या आजच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. याचं कारण असं आहे की अजित पवारांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्याचबरोबर अजित पवार स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. ते एक उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेत आणि त्यांना चेअरमन व्हायचं आहे. मला चेअरमन व्हायचं आहे माळेगाव साखर कारखान्याचं असं म्हटल्यानंतर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे. आता माळेगाव सहकारी साखर कारखाना म्हणजे बारामती जो काही सगळा भाग आहे या बारामतीमध्ये हा माळेगाव सहकारी साखर कारखाना येतो. आज या ठिकाणी अनेक म्हणजे दौंड असेल, इंदापूर असेल, हा सगळा जर परिसर आपण बघितला तर या परिसरामध्ये खूप साखर कारखाने आहेत आणि जवळपास म्हणजे कदाचित माझा आकडा कमीसुद्धा होऊ शकतो पण जवळपास 22 सहकारी साखर कारखाने हे पवार कुटुंबियांकडे आहेत. म्हणजे शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, रोहित पवार असतील, असे जे काही एक पवार कुटुंबीय आहे असं मिळून 22 साखर कारखाने हे पवार कुटुंबियांच्या ताब्यात आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा सुद्धा या साखर कारखान्यावर सुद्धा पवार कुटुंबियांचं आत्तापर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे. पण माझी माहिती जी आहे त्यानुसार 2014 मध्ये शरद पवारांच्या किंवा पवार गटाच्या या वर्चस्वाला तावरे जे आहेत म्हणजे चंद्रराव तावरे किंवा रंजन कुमार तावरे यांनी तडा दिला आणि त्यानंतर 2014 ते 2019 असा तावरेंच्या पॅनलची सत्ता ही या सहकारी साखर कारखान्यावर राहिली. त्यानंतर मग पुन्हा अजित पवार आणि पवार कुटुंबियांनी पुन्हा ही 2019ची निवडणूक लढवली आणि त्यानंतर असं म्हटलं जातं आहे की पवार कुटुंबियांची सत्ता तिथे आली. आता या सगळ्याचा आपल्याला राजकारण जे आहे हे काय आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि आत्ता अजित पवार असं का म्हणतायत म्हणजे जे अजित पवार गेले 6 टर्म उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत या राज्याचे
त्यांनी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि आजही ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। आणि अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन व्हायचं आहे असं ते का म्हणतात? खरंच यामागे एक मोठं कारण आहे, यामागे खूप मोठी कारणं आहेत। अजितदादांना थोडक्यात जर एका वाक्यामध्ये आपण बघायचं झालं तर अजितदादांना आता बारामतीचं किंग मेकर व्हायचं आहे। त्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू आहे। जेव्हा अजितदादा पॅनलची सत्ता या सहकारी साखर कारखान्यावर होती, म्हणजे आज जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा असं बोललं गेलं की मतदारांची संख्या ही एकदम मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, साधारणतः 8 ते 10 लाख मतदार संख्या वाढली असा एक आरोप आत्ताच्या महायुतीच्या सरकारवर केला जातोय। पण तुम्हाला मी सांगतो, जेव्हा अजित पवारांची किंवा पवार कुटुंबियाची सत्ता या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर होती तेव्हा त्याआधी या साखर कारखान्यामध्ये साधारणतः 13,500 सभासद होते। पण अजित पवारांचं जेव्हा या म्हणजे पवार कुटुंबियांची जेव्हा सत्ता या साखर कारखान्यावर होती माळेगावच्या, आता जवळपास 7,500 सभासद संख्या वाढलेली आहे। म्हणजे 7,500 सभासद हे मतदान करणार आहे। आता सहकार तत्वानुसार किंवा सहकार कायद्यानुसार जे नवीन मतदार होतात, साधारणतः 3 वर्ष त्यांची मतदार सभासद वर्ष संपत नाहीत तोपर्यंत त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही। पण मग अशी जर का आपण संख्या काढली तर साधारणतः 2 ते 2,500 पकडूयात, 2,500 सभासद असतील की ज्यांना मतदान करता येणार नाही आहे। पण जी 13,500 मतदार करता येणाऱ्यांची जी संख्या होती ती आता वाढून जवळपास 19,000च्या वर ती संख्या गेलेली आहे। आणि एवढे सभासद किंवा मतदार आता या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान करणार आहेत। आता एकूण जागा किती आहेत तर 21 जागांसाठी हे मतदान होतंय। यासाठी 90 उमेदवार हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत, ज्यांची उमेदवारी आहे। आणि मी म्हटलं तसं 19,500 किंवा काही संख्या आहे ते मतदारांची संख्या आहे। आता हे सगळं होत असताना आज मतमोजणी सुरू झालेली आहे आणि अजित पवारांनी म्हणजे सुरू झाल्या 9 वाजता सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि अजित पवार जे आहेत हे स्वतः साधारणतः 1-2 तासाच्या फरकाने अजित पवार हे विजयी झाले असे घोषित करण्यात आलेलं आहे। ते ब वर्गातनं अजित पवारांचा विजय झालेला आहे। आता ब वर्गातनं विजय होणं म्हणजे काय, हा ब वर्ग म्हणजे काय, तर आता सहकारी साखर कारखान्यांची जेव्हा निवडणूक होते तेव्हा हा जो ब वर्ग आहे याच्यामध्ये त्या तालुक्यातले जे काही सगळे सहकारी संस्था असतात किंवा जे सप्लायर्स आहेत सहकार क्षेत्रातले, अशा सगळ्यांचं मतदान जे आहे ते या ब वर्गातनं होत असतं। आणि असं म्हटलं जातं, म्हणजे मतदानाच्या पूर्वीच खरं तर हे बोललं गेलेलं होतं की अजितदादांचा विजय हा निश्चित आहे, कारण जवळपास 90% जो काही सगळा सहकार या सहकार संस्थांवरचा जो पकड आहे ती अजित पवारांची आहे। त्यामुळे अजित पवारांचा विजय हा अगदी सहज आहे। आता राहिला 20 उमेदवारांचा प्रश्न, म्हणजे अजित पवार गटातले। आता आधी आपण मुळात बघूयात की आजच्या या माळेगाव सहकारी साखर कारखान्यांमध्ये किती पॅनल्स उतरलेली आहेत। तर याच्यामध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनल जे आहे जे अजितदादांचं पॅनल आहे, सहकार बचाव पॅनल आहे जे चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांचं हे पॅनल आहे, बळीराजा शेतकरी पॅनल म्हणून आहे की जे शरद पवारचं पॅनल म्हणून ओळखलं जात आहे, आणि चौथं जे आहे ते शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल आहे। पण शेतकरी संघर्ष समितीची चर्चा एवढी झाली नाही,
3 या पॅनल्सची चर्चा होती आहे, पण खरी लढत जी आहे, खरी लढत ही फक्त 2 पॅनलमध्ये आहे. एक श्री नीलकंठेश्वर पॅनल आणि दुसरं जे आहे ते म्हणजे सहकार बचाव पॅनल, जे चंद्रराव तावरेंचं आहे आणि नीलकंठेश्वर जसं मी म्हटलं ते अजित पवारांचं आहे. पण शरद पवार गटाचं देखील एक पॅनल उभं राहिलं. आता ते का उभं राहिलं, म्हणजे अजित पवारांच्या विरोधामध्ये ते आहे का चंद्रराव तावऱ्यांच्या विरोधामध्ये आहे, म्हणजे याच्यातनं शरद पवार गटाचं जे हे बळीराजा पॅनल आहे ही नेमकं कोणाची मतं खाणार अशी एक चर्चा आता बारामतीमध्ये रंगलेली आहे. पण त्याच्या मागचं आता कारण आपण समजून घेऊयात की आत्तापर्यंत मी म्हणलं तसं की माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर पवार कुटुंबियांचं वर्चस्व राहिलं आहे. पण 19 पर्यंत जी लढत झाली ती पूर्ण पवार कुटुंब तेव्हा एकसंध होतं. तेव्हा पवार कुटुंबियांमध्ये फूट पडलेली नव्हती. जे अजितदादा आता नंतर 2022 नंतर अजितदादा वेगळे झाले, पण आत्तापर्यंत पवार कुटुंब म्हणून हे नीलकंठेश्वर पॅनल लढत होतं. आता या वेळेला सुद्धा काय झालं की अजित पवारांना शरद पवारांनी असं सांगितलं की आमच्यातले जे 4 ते 5 उमेदवार आहेत ते तुमच्यामधनं लढवा, त्यांना निवडून आणा, अशी एक अट शरद पवारांनी अजित पवारांना घातली. परंतु असं बोललं जात आहे की अजित पवारांनी शरद पवारांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि 20च्या 20 उमेदवार हे आपले नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून उभे केले. याचा राग कुठेतरी शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांना आला आणि त्यातून मग आता हे बळीराजा शेतकरी पॅनल जे आहे हे उभं राहिलेलं आहे. आता स्वतः शरद पवार यांनी काही कुठेही प्रचार सभा घेतलेली नाही, पण सुप्रिया सुळेंनी प्रचार सभा घेतलेली आहे. त्यानंतर अजित पवारांचे जे पुतणे आहेत त्यांनी प्रचार सभा घेतली, योगेंद्र पवार यांनी सभा घेतलेली आहे. आणि अजित पवार तर अक्षरशः गेल्या 15 दिवसापासून बारामतीमध्ये ठाण मांडून आहेत आणि जितक्या म्हणून सभा घेता येतील, सभासदांच्या गाठीभेटी घेता येतील, सभासदांच्या घरापर्यंत पोचता येईल इतका प्रयत्न अजित पवारांनी या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी हा सगळा स्टेक लावलेला आहे. आता याच्यामध्ये पैशांचा वापर झाला अशी चर्चा दोन्ही बाजूनी होती आहे. म्हणजे नीलकंठेश्वर पॅनलकडनं सुद्धा म्हणजे अजितदादांकडनंही असा आरोप होतोय की चंद्रराव तावरे असतील, रंजनकुमार तावरे असतील यांच्याकडनं पैशाचा वाटप झालेला आहे. आणि तावरे पॅनल असं म्हणतंय की निळकंठेश्वर पॅनलनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर केला. त्यांनी तर असा आरोपही केलेला आहे की जी सहकारी बँक आहे, PDCC बँक आहे, यातली एक शाखा ही रात्री 12-1 पर्यंत उघडी होती. त्याच्यामध्ये काही मतदार याद्या सापडलेल्या आहेत, तिथं पैशांची पाकिटं भरली जात होती. पण जे काही कॅमेरे तिथं लागलेले आहेत त्याच्यामध्ये काही अशा पद्धतीचं पैशांची पाकिटं भरली जात आहेत वगैरे असं काही चित्र दिसलेलं नाही. पण हे आरोप प्रत्यारोप मात्र चालू आहेत. आज बारामतीमध्ये देखील 50 की नोट, 50ची नोट असा एक वाक्प्रचार तिथे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे की म्हणजे असं बोललं जातं, हा सुद्धा आरोप तावरे गटाकडनं केला गेला आहे की हे आत्ता 50 घ्यायचे आणि निवडून आल्यानंतर माझ्याकडनं अजून पैसे घेऊन जायचे, असे आरोप तावरे गटाने केलेले आहेत. पण यामध्ये आता काय तथ्य आहे काय तथ्य नाही हे पुढे येईल कधीतरी, तेव्हा कळेल आपल्याला. पण आत्ताची सिच्युएशन अशी आहे की अजित पवारांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. आत्तापर्यंत म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा मी करतोय तेव्हा अजून अजित पवार पॅनलमधले म्हणजे निळकंठेश्वर पॅनलमधला अजून एक उमेदवार जो आहे हा आघाडीवर होता, तो आत्ता त्याचा नुकताच विजय झालेला आहे असंही आपल्याला समजतंय. पण पुढचे काही निकाल आपल्या हाती नाही आहेत, कारण पूर्ण निकाल यायला रात्रीचे 10 वाजतील, 10:30 वाजतील, जे काही वाजतील ते. पण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अजित पवारांचा एवढा इंटरेस्ट माळेगावच्या या सहकारी साखर कारखान्यावर का? एक तर मुळामध्ये 22 कारखाने हे जर पवार कुटुंबियांकडे आहेत तर मग माळेगाववरच अजितदादांचा एवढं लक्ष का? तर मुळामध्ये माळेगाव साखर कारखाना जो आहे, सहकारी साखर कारखाना, हा
त्या परिसरातला सर्वात श्रीमंत साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. कारण आत्तापर्यंत माळेगाव सहकारी साखर कारखान्याने जे सभासद आहेत किंवा त्यांच्या उसाला जो भाव दिलेला आहे तो सर्वाधिक दिलेला आहे. त्यामुळे हा साखर कारखाना पहिल्यापासूनच एक चर्चेत राहिलेला आहे. उसाला अधिक भाव देणारा साखर कारखाना म्हणून याकडे बघितलं जात आहे आणि जवळपास 10,000 कोटींची उलाढाल असलेला हा साखर कारखाना आहे. आता अजित पवारांना हा ताब्यात तर घ्यायचा आहे, नुसता ताब्यात नाही घ्यायचा, तर चेअरमन मी होणार असं अजित पवार म्हणतायत. का चेअरमन व्हायचं आहे? काय आहे की जेव्हा माळेगाव सहकारी साखर कारखाना जेव्हा उसाचा भाव ठरवतो आणि तो जेव्हा जास्त भाव सभासदाला देतो किंवा उसाच्या गाळपाला देतो, तेव्हा माळेगावचं अनुकरण करून इतर सहकारी साखर कारखान्यांना सुद्धा त्या प्रमाणामध्ये उसाला भाव द्यावा लागतो. आणि मग याचा परिणाम काय होतो? तर याचा परिणाम त्या तालुक्यातल्या किंवा बारामतीमधल्या अर्थकारणावर होत असतो. आणि अजित पवारांना नेमका तेच करायचं आहे की जर आपण या चेअरमनपदी आलो तर हा जो उसाला भाव दिला जातो याच्यावर कुठेतरी आपल्याला एक कंट्रोल आणता येईल. जर तो कंट्रोल आणला तर उसाचे जे आत्ता भाव दिले जात आहेत ते कुठेतरी स्थिर करून योग्य दराने उसाला भाव देता येतील की जेणेकरून बारामतीचं जे अर्थकारण आहे हे सुरळीत राहू शकेल. कारण याचा फटका बारामतीच्या अर्थकारणाला आत्तापर्यंत बसत होता. त्यामुळे हे अर्थकारण बिघडू नये यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमनपद हे अजित पवारांना आपल्याकडे हवं आहे. आता तावऱ्यांच्या पॅनलची आपण थोडीशी चर्चा करूयात. मुळामध्ये चंद्रराव तावरे जे आहेत ते 85 वर्षांचे आहेत आणि तावरे आज जे आहेत रंजनकुमार तावरे आणि चंद्रराव तावरे हे भाजपमध्ये आहेत. पण कधीही त्यांनी साखर कारखाना आणि पक्ष याची गल्लत केली नाही. दोन्हीचं राजकारण हे त्यांनी स्वतंत्र ठेवलं. आत्तापर्यंत तावऱ्यांकडनं असा दावा केला जातो की आम्ही या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं जे राजकारण आहे हे अत्यंत चांगल्या रीतीने ठेवलं आहे. सभासदांना जास्तीत जास्त कसं दर देता येईल याकडे आमचा कल राहिलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमचं पॅनल जिंकेल. आता जरी किती दावे आणि प्रतिदावे काही होत असले तरी त्याचा दबाव म्हणा किंवा त्याचा प्रभाव म्हणा हा आमच्यावर होणार नाही. कारण आमचं काम आमच्या सभासदांना माहिती आहे. आता हे जे तिसरं पॅनल उतरलंय शरद पवारांचं, ते नेमकं का उतरलंय, ते कोणाची मतं खाणार याची एक चर्चा रंगलेली आहे. आता एक लक्षात घ्या, काहीही झालं म्हणजे शरद पवारांचं जरी पॅनल असलं तरी शरद पवार फार याच्यामध्ये सक्रिय राहिले नाही आहेत किंवा बळीराजा शेतकरी पॅनलचा इतका प्रचार या निवडणुकीमध्ये झाला नाही आहे, बघायला मिळाला नाही आहे किंवा ते तिथपर्यंत सभासदांपर्यंत पोचलेलेही नाही आहेत. त्यांनी काही ठराविक ठिकाणी आपले उमेदवार उतरवलेले आहेत. आता या सगळ्याचा जो फटका कोणाला बसणार आहे हे जे बोललं जात आहे, तर हा फटका जास्तीत जास्त तावरेंचं जे पॅनल आहे म्हणजे सहकार बचाव पॅनल जो आहे त्यातली मतं खाण्यासाठी हा फटका बसणार आहे असं आत्ता तिथलं वातावरण आहे. शेवटी असं आहे की पवार कुटुंबीय म्हणजे तावरे देखील सातत्याने एकच गोष्ट म्हणतात की आज हे दोघं कितीही वेगवेगळे वाटत असले तरी पवार कुटुंबीय हे आतून एक आहे. आणि जर खरंच तशी स्थिती असेल तर मग माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरचं वर्चस्व जे आहे ते आपलं जाऊ नये याची काळजी पवार कुटुंबीय घेणार. आणि त्यामुळे जरी शरद पवारांनी अजित पवारांचा राग येऊन बळीराजा शेतकरी पॅनल जरी उभं केलेलं असलं तरी ते मतं खाणार ते म्हणजे सहकारी बचाव पॅनलची, अर्थातच चंद्रराव तावरे यांच्या पॅनलची. कारण जरी अजितदादा उद्या चेअरमन झाले, अजितदादांची सत्ता जरी या साखर कारखान्यावर आली तरी शेवटी पवार कुटुंबाचाच एक ते भाग आहेत, एक सदस्य आहेत. त्यामुळे हा साखर कारखाना पुन्हा पवार कुटुंबाकडेच राहणार आहे याची जाणीव अजित पवारांना पण आहे, शरद पवारांना पण आहे, सुप्रिया सुळेंना पण आहे, युगेंद्र पवारांना पण आहे.
आणि त्यामुळे जर मतं खाल्ली गेली तर ती मात्र चंद्रराव तावरे पॅनलचीच खाल्ली जातील अशी एक चर्चा यामध्ये आहे. पण तरी अजितदादांचं राजकारण यातनं आपण एक समजून घेतलं पाहिजे. आता अजितदादा का उतरले या चेअरमन पदाच्या शर्यतीमध्ये त्याचंही एक कारण आहे. जर अजितदादा स्वतः आत्ता उतरले नसते तर अजितदादा पॅनलमधनं जे चेअरमन पदासाठी इच्छुक उमेदवार होते ते इतके होते की त्यांच्यामध्येच लढाई जुंपली असती आणि एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न केला असता आणि याच्यातनं मग चेअरमन पद हातातनं निसटलं असतं. तसं होऊ नाही म्हणून अजित पवारांनी हे जाहीर करून टाकलं की मी चेअरमन होणार. म्हणूनच सगळ्यांना आश्चर्य वाटलं की उपमुख्यमंत्री पद एवढं राज्याचं असताना सुद्धा अजित पवार इतका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये का इंटरेस्ट घेत आहेत. तर त्याच्या मागचं हे एक कारण आहे. दुसरं कारण जे मी मगाशी बोलतानाही सांगितलं की अजित पवारांना आता बारामतीचं किंग बनायचं आहे, किंग व्हायचं आहे. जे आजपर्यंत शरद पवारांचं एक राजकारण चाललं तसं आता अजित पवारांना बारामतीचं किंग व्हायचं आहे. कारण तुम्हाला मी एक सांगतो, सहकाराचा मार्ग जो आहे, तुम्हाला राजकारणामध्ये यायचं आहे, राजकारण आपलं टिकवून ठेवायचं आहे तर त्याचा मार्ग हा सहकारातनंच जातो. आणि म्हणूनच तुम्ही शरद पवारांचं जर राजकारण आत्तापर्यंतचं जर बघितलं तर सहकार जी काही सगळी चळवळ आहे किंवा सहकार क्षेत्र जे आहे हे शरद पवारांनी आपल्या ताब्यात ठेवलं आहे. आणि म्हणूनच आजपर्यंत 50-60 वर्ष जो शरद पवारांचा एक करिश्मा या राज्यावर बघायला मिळाला तो सहकाराच्या सगळ्या नाड्या त्यांच्या हातामध्ये असल्यामुळेच हा करिश्मा होऊ शकलाय याची जाणीव अजित पवारांना आहे. आणि म्हणून अजित पवारांना आता माळेगावचं चेअरमन व्हायचं आहे. आता जसं मी म्हटलं, एकतर हे चेअरमन झाल्यानंतर बारामतीचं अर्थकारण हे त्यांना आपल्या ताब्यामध्ये ठेवता येणार आहे. दुसरीकडे तावरेंच्या हातातनं ही सत्ता खेचून घ्यायची आहे, ती पवार कुटुंबाकडे पुन्हा आणायची आहे. त्यातला पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आता सगळेच जण 2029ला जी काही निवडणूक विधानसभेची व्हील, या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं देखील ही एक तयारी असते. एक लक्षात घ्या, पुढचं राजकारण काय वळण घेणार आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. आत्ता महायुती आहे, पण महायुती पुढे जाऊन काय महायुतीचं स्वरूप असेल, कारण एकीकडे भाजपने आत्तापासूनच या हालचाली सुरू केलेल्या आहेत की 2029मध्ये स्वबळावर आपल्याला लढायचं आहे. जर तसं चित्र असेल तर अजित पवारांना सुद्धा आपली ताकद ही वाढवायची आहे. आणि मग पुन्हा ती ताकद वाढवायची असेल तर सहकाराच्या माध्यमातूनच ती आपल्याला बळकट करता येणार आहे हे अजित पवारांना माहिती आहे. आणि म्हणून हा सगळा त्याच्या मागचा खटाटोप आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एवढा सगळा आटापिटा अजित पवारांचा का आहे याचं जर सगळ्यात महत्त्वाचं कारण जर आपण बघितलं तर अजित पवारांना साखर संघावर आता स्वतःचा प्रवेश करून घ्यायचा आहे. आणि जर चेअरमन पद आपल्याला मिळालं तर साखर संघावर आपल्याला एंट्री करता येणार आहे. आता तुम्ही बघितलं तर आजवर या साखर संघावर शरद पवारांची चलती आहे. आणि म्हणूनच अजित पवारांना चेअरमन पद आपल्याकडे घेऊन या साखर संघामध्ये एंट्री मारायची. कुणीकडनं ज्या पद्धतीने काकांनी या सगळ्यावर एक वर्चस्व टिकवलंय आत्तापर्यंत ते आता हळूहळू आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हा अजितदादांना करायचा आहे. कारण शरद पवार आजपर्यंत त्यांचा प्रभाव आहे किंवा त्यांची पकड आहे, त्यांची चलती आहे, परंतु शरद पवारांचं आता वय झालं आहे आणि याची जाणीव अजित पवारांना सुद्धा आहे. त्यामुळे उद्या पवार कुटुंबातलीच एक अशी व्यक्ती की जो या साखर संघावर वर्चस्व ठेवून राहील, चलती त्याची राहील, हे अजित पवारांना आता बघायचं आहे. आणि त्याचप्रमाणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ज्या माध्यमातनं या राज्यातलं जे सगळे सहकारी साखर कारखाने आहेत यांची जी एक लॉबी आहे, या लॉबीमध्ये अजित पवारांना आता घुसायचं आहे. जे
तीही लॉबी तुम्हाला माहिती आहे ती शरद पवारांच्या आत्ता ताब्यात आहे आणि आता त्या लॉबीमध्ये म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा जो सगळा राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांच्या लॉबीमध्ये अजित पवारांना आता घुसायचं आहे आणि म्हणून हे जे मी चेअरमन होणार हे जे अजित पवार म्हणतायत आणि त्यासाठी एक वेळ उपमुख्यमंत्री पदाच्या म्हणजे राज्याचा एवढा कारभार हाकत असताना सुद्धा अजित पवार 15-15, 17-17 दिवस जाऊन बारामतीमध्ये तळ ठोकून हे उगीच बसलेले नाही आहेत. आता अजित पवार हे ब वर्गातनं विजयी झालेले आहेत. त्यांचा अजून एक उमेदवार विजयी झालाय. अजून पूर्ण निकाल हाती आलेला नाही. तो रात्रीपर्यंत येईल आणि खरंच चेअरमन पदाचं स्वप्न हे अजित पवारांचं पूर्ण होतं का? त्यांचं पॅनल हे माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर येतं का? जर सभासद संचालक संख्या कमी पडली तर मग पुढचं राजकारण कसं होतं हेही सगळं बघणं आता इंटरेस्टिंग आहे. म्हणजे चेअरमन पद आपल्याकडे घ्यायचंच असं जर का असेल तर अजून पुढचं राजकारण किंवा सूत्र ही अजितदादांना हलवावी लागतील. जर त्यांचं पॅनलची संख्या कमी पडली तर मग ते पुढे काय होतंय हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. त्यामुळे आज रात्रीनंतरच खरा सगळा खेळ नेमका काय होतोय हे आपल्याला कळेल. पण या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला एकूण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं राजकारण काय आहे आणि अजित पवारांना चेअरमन का व्हायचं आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.